गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. आज तब्बल 2 महिन्यानंतर मी व्हिडिओ पोस्ट करत आहे आणि आज आपली हेअर ट्रान्सप्लांट जर्नीला कंप्लीट 2 महिने झालेले आहेत आणि आज आपली सेकंड पीआरपी आहे. मित्रांनो, आज सेकंड पीआरपी नंतर मी फार काही कारणास्तव लेट सगळं व्हिडिओ पोस्ट करतोय. तुम्हाला दाखवणार आहे आजची पण ग्राफची पोझिशन व्हिडिओमध्ये. संपूर्ण पीआरपीचं सेशन वगैरे आज सेकंड सेशन आहे, त्याबद्दलही मी तुम्हाला माहिती देणार आहे. आज बरेचशा हॉस्पिटलला जाऊन मी तुम्हाला माहिती देणार आहे की त्यांचं आपलं हेअर ट्रान्सप्लांट लेझर रूम कसे असतात, पीआरपी किट कसं काय असतं, स्टरलायझेशन किती असतं, सगळं मी जर्नी तुम्हाला पोस्ट करणार आहे. मित्रांनो, हे संपूर्ण एटीओ केलेले किट असतात जे की पीआरपीला यूज करतात. हे आपण जस्ट एक किट ओपन करून दाखवतो की त्याच्यात काय असतं, पीआरपीसाठी काय यूज केलं जातं. सगळं एटीओ असतं, स्टरलायझेशन असतात. ऑलरेडी आपल्याला एक किट वापरलं होतं. दुसरं त्यांना एक सहज म्हटलं तुम्हाला यूट्यूबवर फॅमिलीला दाखवण्यासाठी एक किट ओपन करायला लावलं आहे. तर बघू शकतो पूर्ण एटीओ केलेलं असतं. त्यात 2 सिरिंज असतात, स्वॅप असतो, एक 10cc सिरिंज असते ज्यात आपलं ब्लड पीआरपी किट असतं. तर हे किट असतं, त्यात आपलं ब्लड सॅम्पल टाकलं जातं. बघू शकतो मित्रांनो, आपली पीआरपी रेडी आहे. गुड मॉर्निंग. की आता आपण बघू शकतो मित्रांनो, आता पीआरपी स्टार्ट करतोय. पीआरपी आपलं सेकंड पीआरपी आहे आणि मी तुम्हाला सगळे डिटेल्स पीआरपी कशी केली जाते फर्स्ट मंथलाही दाखवलं होतं, या मंथलाही सेम पीआरपी असते. मी तुम्हाला डिटेल्स व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवतो. नर्सिंग ऑफिससाठी पूर्ण नर्सिंग मेडिकल स्किल्स आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं, ग्राफची पोझिशन साईटून फ्रंट संपूर्ण ग्राफची पोझिशन बघू शकतात. हेअर ग्रोथ मी डॉक्टरांशी बोलल्यानंतर ते म्हटले की आता हेअर ग्रोथिंगला सुरुवात होईल 4 ते 5 महिन्यानंतर बऱ्यापैकी. मित्रांनो, तुम्ही संपूर्ण जर्नी बघत राहा. आपण 8 मंथपर्यंत जर्नी दाखवणार आहोत. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.